ध्यान करण्यासाठी मनाची जागा दोन्ही डोक्यामध्ये आज्ञा चक्रावर आहे. अहंकाराची जागा विशुद्धाख्य चक्रावर आहे. इथं अहंकाराची जागा आणि हत चक्रावर चित्ताची जागा आहे आणि सहस्रार चक्रावर बुद्धीची जागा आहे. अलग अलग जागा आहेत आणि ध्यान करण्यासाठी आज्ञा चक्रावर अगोदर त्या मनाला केंद्रित करायचं. कारण मन सर्व इंद्रियाचा राजा आहे. मनाची पाठी देहगावचा. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्वा बंधन सुख समाधान येतात. मन हे सर्वांमध्ये श्रेष्ठ मानले जातं. या मनाला आकारण्यासाठी दोन्ही गोष्टींमध्ये लक्ष लावणे राहा गोविंदिका. मला म्हणायचं ध्यान करणं हे म्हणतात. आपण रोज म्हणतो राहू आता याची ध्यान. डोळा मन कोण कोण धरण्यात देवे. अनेक लोकांना माहित नाही काय ते कोण कोण धरण्याचे कोण कोण धरण्याचे रोज रोज म्हणायचं कोण काय सोपा आहे. मला ना कोण दाखवत आहे कोण कोण धरण्याचे ते असलं नव्हते वेगळं तरी बरं का. गुरुविना अनुभव काही साखळे. एकांतामध्ये बसून चिंतन केल्यानंतर काय होईल हळूहळू हळू देहाचा विसर करेल. ज्ञानदेव पंचीकरणामध्ये देहाचे प्रकार 15 सांगितलेले. देहाचे प्रकार 15 आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, ज्ञान देह, पद्मदेह, विराट देह, हिरण्यगर्भ देह, लिंग देह, अव्याकरण देह, मूल प्रकृती देह, विदेह अवस्था, विराट अवस्था आणि 2 राहिले. एवढे देह आहेत पंचीकरणामध्ये. तर त्यापैकी कमीत कमी 4थ्या देहाकडे जावं लागतं. महाकारण देहामध्ये. महाकारण देहामध्ये गेल्यानंतर विसर पडतो देहाचा. तुरी अवस्था लागते. तुरी अवस्था. तुरी अवस्था लागल्याने लक्ष प्रकाश करतो. तिथं प्रमाण आहे. लखलखाट झाला लखलखाट झाला तो पाहिला कृतपुत्राने. त्याच्या पलीकडला देह आहे ज्ञानदेह. ज्ञानदेहाची अवस्था आहे उन्मनी अवस्था. म्हणजे मनाचा नष्टपणा होणं आणि मनाचं उन्मन होणं. उन्मन झाल्याबरोबर तिथं एक ज्योत दिसते. ज्योत दिव्य ज्योत आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तेरी उभे मते विटेवरी. तुका म्हणे दीप घेऊनी उन्मणीची शोभा विठेवर देशी लावण्याचा गाभा. सांगली त्रिपुटी दीप उजळला घटी. अलग लक्षामध्ये त्या दोन्ही गोष्टीमध्ये एक ज्योत तयार होते. ज्योत असे चमकते मला. त्याला तेल बी नाही वाद बी नाही. नजर में आवे आत्मज्योति तेल ना बत्ती बुझ नहीं जाती नहीं जागत और नहीं सोती झिलमिल झिलमिल निशिदिन चमके जैसा निर्मल मोती. तेल नाही वाद नाही पण ज्योत तयार आहे. पण ही कोणती ज्योत असेल. नाचून कीर्तनाचे रवी ज्ञानाचे बोलावो ही ज्ञान देहाची ही दिव्य ज्योत आहे. ही ज्योत प्रकाशल्यानंतर त्याच ज्योतीमध्ये जेवढे भगवंताचे अवतार आहेत ना तेवढे दिसतात. कोण करायला असं कोण करते करणार नाही. हे साधना कोणी करायला गेले मला. एकांतातलं भजन नाही जातात. लोकांतातलं भजन चालू आहे. आणि लोकांतामध्ये कसं आहे उपाधी लागते. उपाधी ज्ञानामध्ये उपाधी आहे. आता कीर्तन सांगण्यामध्ये उपाधी आहे. कीर्तन करण्यामध्ये समाधी आहे. समाधीचं भजन वेगळं आणि उपाधीचं भजन वेगळं. उदाहरणामध्ये कीर्तन आता मी सांगतोय तुम्हाला. माझं काही हुकलं चुकलं तुम्हाला पटलं नाही कशाला आता महाराज लागले उपाधी मला. मृदंगाचा कधी बोल हुकला कशाला वाजवलं. एखादी चाल हुकली स्वर केला अफसूल म्हणला कशाला म्हणला. ही उपाधी म्हणायला लागली ना. लोकांतामध्ये उपाधी आहे आणि एकांतामध्ये समाधी आहे. म्हणून चित्ती तुझे पाय डोळा उपाचे ध्यान अखंड मुखे नाम देव संत महात्माने अगोदर हे भजन केलं ध्यानाचं आणि त्याला अनुभव आला. विठ्ठल जळीस कळी वरला प्रेता उडला
ज्या दिवशी तुम्हाला अनुभव येईल मग लोकांना सांगण्याचा अधिकार आहे. अनुभव आली आला या जगाने जसे तुकामुळे चाकोरी सांगे मग अनुभव आहे अंगी. अनुभव नसेल अधिकार नाही. नाही संतची निव म्हटले अंगी उपदेशाला घे पात्र जाणार. म्हणून माऊलींचं मत आहे तुम्ही काय करा अगोदर ध्यान कसं करावं हे शिका आणि कळत नसेल तर आपल्या गुरुतावी करा. गुरुवेना अनुभवा काही सांगा भावे विन देव नखळे भावे विन निर्गुण आणि सगुण. सगुण म्हणजे दिसणारा, निर्गुण म्हणजे न दिसणारा. निर्गुण म्हणजे जिथं गुण नाही, सत्वगुण नाही, रजगुण नाही आणि तमोगुण नाही, त्याला निर्गुण म्हणतात. हेही सांगितलं आणि सगुणही सांगितलं. ज्ञानदेव म्हणजे निवृत्ती निर्गुण आणि तिथे संपूर्ण माझे हाती. ज्ञान गुढ कमी ज्ञानदेवा लागले, निवृत्तीने तिथे माझे हाती. हे दोन्ही सांगितलं आणि ते अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास करताना असे मला एक दिव्य दृष्टी प्राप्त करून दिले म्हणतात. आणि माझ्या डोळ्यामध्ये आंजन घातला. आंजन काय म्हणतात ते आंजन बोलत आहे. कृष्णांजन एक वेळा डोळा काढिता पीडिना दुःख गेले शिकले क्रांतीचे पद. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग
आणि हरित हे 5 रंग आहेत. 5 रंग अंगावर पाखुराले महाद्वारे चला बाई धरू हे तर गुणाचे पाखरू. सुंदर रूपाचे सुंदर पाखरू त्याच्या अंगावर 5 रंग. साळुंकी मंजूळ बोलतशी वाणी. 5 रंग मिक्स केल्यानंतर काळा रंग तयार होतो. त्याचं नाव आहे कृष्णांजन. आणि ते माझ्या डोळ्यामध्ये घातल्यामुळं फिटले भ्रांतीचे पडळ. भ्रांती म्हणजे माया भ्रम हे तुटून गेल्याबरोबर ती दोन्ही डोळे बंद झालं आणि एक दिव्य चक्षु तयार झालं मला. मग दिव्य चक्षु प्रगटाला, मग दृष्टीशी फाटा फुटला, मग देखू लागला ऐश्वर्य आपले माऊलीची उभे. म्हणून या स्थूल दृष्टीला दुसरी एक फाटा फुटला, त्याचं नाव आहे दिव्य दृष्टी. ही डोळे बंद झाल्यानंतर दुसरा एक डोळा उगवला, त्याचं नाव आहे ज्ञान डोळा. जरा कळलं असं सांगतो की माणसाला डोळे किती? 14. माणसाला डोळे 2. माणसाला डोळे माणसाला डोळे माणसाला डोळे 2. जाऊ दे, बहुमत झालं. आपण झोपल्यानंतर स्वप्न पडतंय की स्वप्न. आपले डोळे बंद असतात झोपल्यानंतर. स्वप्न पडल्यानंतर आपल्याला दिसतंय तरी गावामध्ये फिरल्यालं, शेताकडे गेल्यालं. स्वप्नामध्ये दिसतंय ना गावामध्ये फिरल्यालं, बघितलेलं काय काय वस्तू पुन्हा बोललेलं. हे तर तुमचं शरीर पलंगावर झोपलेलं आहे. कोणत्या डोळ्याने दिसवलं, कोणत्या शरीराने पाहिलं तुम्ही? हे तर खाटावर पडलंय हो, पलंगावर झोपलेलं शरीर आहे. मग स्वप्नामध्ये तुम्ही कोणत्या शरीरानं चाललोय, कुठं बघायला फिरायला दिसायला तुम्हाला स्वप्नामध्ये, मग ते कोणतं शरीर, ते कोणता डोळा? त्याचा आपण कधी विचार केला नाही केला. आला लक्षात? कारण देह आहे ते, कारण देह न दिसणारा देह, कारण देह म्हणजे या स्थूल देहामधून प्रगट झालेला स्वप्नाला देह कारण देह. आणि तिथे एक दिव्य दृष्टी म्हणजे ज्ञान डोळा आहे. उघडोनी आपला डोळ्याचा डोळा, आपला आपण भोगावा सोहळा. डोळ्याचा डोळा उघडीला लेणे, लेणियाचे लेणे लेणे. हे सगळं गुरुवरे स्वामीकर महाराजांना मिळालं का विठ्ठल महाराजांचं. अरे महाराज तुम्हाला तर माहिती आहे, मी 2-2 तास बसतो तर त्याला खुर्ची लावून 2-2 तास मला खुर्ची लावून महाराजांच्या. बाकीचे जवळ येत होते म्हणे, कारण भीत होती दादा, मी भीत नव्हतो आता. म्हणून इतकं नाकांत जायचं. आणि म्हणून त्यांनी सांगावं स्वप्नामध्ये आपल्याला कोण्या डोळ्याने दिसतोय माझं महाराज. पण त्यांनी समजावून सांगितलं की हे ज्ञान डोळा आहे आणि याच्यासाठी आपण साधना केली पाहिजे. साधनेमध्ये ते डोळे बंद करून दोन्ही मुठीच्यामध्ये ते ज्ञान डोळा आहे, ते डोळा उघडल्यानंतर आपल्याला जीव आपल्याला दिसतो. Hare
बाहेर 10 कोटी मूर्ती उभा आणि मधली अमूर्त आहे, अव्यक्त निराकार नाही आकार, निराकार मध्ये आहे, आकार बाहेर आहे. हे साधन येतलंय बरं का, हे साधना करायला कळते. आणि हे असलं कोणी करत नाही त्याला काय सांगा रे की महाराज असले आंधळ्या माणसाला बॅटरी लागली उपयोग नाही. कारण हे विज्ञान योग आहे, विज्ञानामध्ये प्रयोग आहे, ज्ञानामध्ये योग आहे. उदाहरणामध्ये आता त्याच्यात लाईट आहे बरं का, त्याच्यात काय आहे लाईट आहे, हे सगळ्या का नाही का लाईट लाईट आहे का नाही ते झालं का नाही. आता दिसण्यासाठी काय करावं लागतं, दिसण्यासाठी तारातली लाईट खांबावरल्या एक होल्डर आणावं लागतं, एक बल्ब आणावा लागतो, वायर आणावं लागतं, आर्थिक पेजचं कनेक्शन होल्डरमध्ये द्यावं लागतं आणि मग बल्ब लावावा लागतो. न दिसणारी तारातली लाईट बरोबर बल्बामध्ये दिसते, त्याला विज्ञान म्हणतात. तसं भक्ती आणि ज्ञान या दोन्हीचं कनेक्शन हृदयरूपी होल्डरमध्ये द्या. न दिसणारा आत्मा बरोबर दिसेल, आत्मा तो प्रत्यक्ष हाय दिसे, मुद्रा ते पाकळी लावूया लक्ष, आत्मा तो प्रत्यक्ष हाय दिसे. दुसरं प्रमाण घ्या, झाली संध्या संदेह मारा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. प्रगटला म्हणजे बाहेर तुम्हाला दिसला, चमकला. हे तुम्हाला ज्या दिवशी पाहायला मिळेल त्या दिवशी आपल्या बंधनाचं फल आपल्याला प्राप्त झालं. मग तिथं म्हटलंय झाले समाधान तुमचे देखील चरण. माऊलीची भाषा घेतली, लोक पाहता लोचनी सुख झाले हो साधने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. दोन शब्द का घेतले, तो म्हणजे विठ्ठलवरला आणि हा म्हणजे जवळचा. दोन्ही विठ्ठलाच आहेत, एक निराकार विठ्ठल आहे, एक सगुण साकार विठ्ठल आहे. काय आहे पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. काय आहे पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया हे पंढरपूर आहे आणि आत्मा हा विठ्ठल आहे. मग हा म्हणजे जवळचा, तो म्हणजे दुसरा. हा तो हे शब्द सगळे अनुभव आहे म्हणून तो हा विठ्ठल बरोबर. हे सगळे साधना केल्यानंतर अनुभव प्राप्त झाला आणि मग सांगितलं की बाबा एकाच देवाचे सगळे स्वरूप आहेत. म्हणून अवताराच्या राशी म्हणा किंवा देखीला देवाचा देव, त्याला संदेह माले तुझे पण. दुसरं आहे देखीला देवाधी देव बरा, समाधान जेव्हा पाहता वाटते की मग ते आपलं कसं चाललंय, जवळचा दिल्या सोडून बघायला बाहेर. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसे, निज देव निनसी म्हणून जो कोणी. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कोटी. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्यांची. पण ह्या साधनाकडे कोणी जाईल रूपाल्या मात्र सगळ्या. वाऱ्या कुळ्याला वाल्मिक ऋषी बनण्यासाठी किती महाराज बदलले त्यांनी. अरे महाराज वाल्याचा वाल्मिकी बनायला अर्ध्या वयापर्यंत चोऱ्या माऱ्या केल्या. नारदाची वेळ झाली, नारदानं काय सांगितलं फक्त राम म्हणून. काय संगत कीर्तन सांगितलं का, काही भागवत सांगितलं, भागवतही नाही, कीर्तनही नाही, शक्तीही नाही सांगितलं की फक्त राम म्हण. वाला मला किती दिवस म्हणू, राम प्रगट होईपर्यंत म्हण, राम प्रगट होईपर्यंत म्हण. ज्या दिवशी प्रगट होईल आपण बंद कर. असं नाही. आता दुकानला गेल्यावर आपण दुकानदार जोपर्यंत आपल्याला ती वस्तू देत नाही, आपण जे नाव घेतलेले तोपर्यंत द्या हो साखर साखर, द्या हो साखर, द्या हो साखर म्हणावं लागतं. किती वेळा म्हणाल, जोपर्यंत देत नाही तोपर्यंत साखर द्या म्हणावं लागतं. आणि एकदा मग आपण ते वस्तू दिलं कशा म्हणायचे साखर निघाला का. तसं भगवंताचं नाव घेण्यासाठी परमात्मा प्रगट होईल तोपर्यंत म्हणावं लागतंय. पण किती माणसं बदलले, एकच किंवा आपण किती बदलला.
दर शब्दाला वेगळी असते. हे नाही म्हणत तेच नाही दुसरा गाड्या बदलल्या गाड्या बदलल्या का होईल महाराजाबद्दल काय होईल महाराजा तुमच्यात काही परिवर्तन होऊ लागेल ना. डॉक्टर बदलून जमत नाही हो. डॉक्टर दिले औषधं ते खावं लागते तेव्हा रोग आपला जातो. ह्या दवाखान्यात जा त्या दाखवतो तोंड बघून काय उपयोग तोंड बघून रोग जातो का. औषध हातात घेऊन रोग जातो का. औषध नाव घेऊन रोग जातो का. औषध सांगितले डॉक्टरला ते खावं लागतं तेव्हा रोग जातो. तसं महाराज लोकांनी सांगितलं आपण ते करावं लागतं तेव्हा भोग रोग जातो महाराज. हे सगळं असं आहे. पण तुका म्हणे करून द्यावी त्याचे पाय माझी देवी. पण असा परमात्मा निराकार आहे. त्याच्यासाठी काहीतरी आपण साधना केली पाहिजे. ते साधना दुसरी काहीच नाही नाम साधना आहे. काम करायचं नाही पाहिजे. पूर्वीच्या काळी डाळ शिजवायला भांडं वेगळं, तांदूळ शिजवायला भांडं वेगळं, चुलीवर शिजवायचं. आता केवढं सोपं निघालं की दोन्ही तांदळाचं डाळीचं भांडी एका भांड्यात आहे. त्याला टोप लावायचं गॅसवर ठेवायचं. त्याला शिट्टी मारतं काय झालं कुकर आहे काय टेन्शन आहे काय त्याच्या बाहेर काय बघायचं. फक्त शिट्टीला ध्यान ठेवायचं. तोपर्यंत मोबाईल बघायचा टी व्ही बघायची. 2-3 शिट्ट्या झाल्या खूप तर झाले. एवढं सोपं निघाल काही टेन्शन आहे. सोपं आहे की त्याच्यात आता डाळ हाटायला मिक्सर आहे, शिजवायला कुकर, हाटायला मिक्सर. एवढं सोपं निघालं. कशाला चुलपिटीच पाहिजे. आता याच्यापेक्षा आता चपात्या करायची मिशन निघाल्या. चपात्या करायची चपात्या करायची मशीन निघाली. मी बघितलं आणून ठेवला. मी ते घ्यायला मला साहेब एवढ्या मुलाच्या चपात्या मला मला मशीन आहे मला ते मला दाखवा. त्या मशीनवर 4 पायड्या पीठ टाकलं साहेब करून 4 पायड्या पीठ टाकलं वर पाणी टाकलं बटन दाबलं. बटन दाबल्या मधल्यामध्ये पीठ मळलं असं मशीनमध्ये. आणि गरम गरम चपात्या कॅम्प्युटरमधून कसं कागद बाहेर निघते. कॅम्प्युटरमधून कागद बाहेर कशा चपात्या गरम गरम अशा बाहेर निघते. मला आनंद वाटला. छान वाटलं मला सगळं आहे. आता सरकारनं गोदरेजच्या कपाटाने अशा मशनी काढावं. त्याला 2 बटन असतं आणि पाहुणा जर घरला आला जेवायच्या का पाहुणे हो बसा मिशनीत. पाहुण्याला मिशनीत बसवायचं आणि बटन दाबायचं. 2 मिनिटात पाहुणा जेवून बिडी उडीत बाहेर निघाला. रिकामा पाहिजे येऊन येत असं बटन दाबता निघलं बरं असलं काय सांगतं. पण पुन्हा हे स्वयंपाक जेवायची गरज नाही. उगा ते मस्ताने धुवायच्या. आले का महाराज आले की जेवायच्या का विचारा हां बसवा मिशनीत. बटन दाबलं की 2 मिनिटात जेवण सुपारी बाहेर असलं काही निघाल हो. पण देव दाखवायचं निघणार नाही. तुम्हाला देव पाहायचं असलं तर इकडं द्यावं लागलं.
मृदंगे जोरात होईल छान वाटतं. काही काही गावामध्ये सांगितलेलं कळत नाही बरं का, असे काही गाव आहेत. आणि कळत नाही तरी पण कळाल्यासारखं करतो. एक कर्नाटकमध्ये माणूस होतो, एकूण महाराजांना बोल खेळा राहत आहे असं खडी साखरेचे खडे आले ना खेळा पाहता आपले काहीतरी महाराज लागले खडी साखर आणि एकूण महाराजांना मागे टाकलं आक्षे बात आहे आपण एखादं महाराज माझ्या कीर्तनाला तसंच बोलत आक्षी बात आहे खेळा बात आहे. मी बोललो कौन सी बात अच्छी है, त्याला म्हणलो मी कौन सी बात अच्छी है, किसको मालूम किसको मालूम और क्यों बता रहे अच्छी बात है अच्छी बात है, ये तो मेरी पुरानी आदत है लेकिन मग तो फिरण्याला काय 40 वर्षापूर्वी फिरतो आम्ही, एक वर्ष नाही काय 40 वर्षापूर्वी होतो बाहेर मी माहिती वयाच्या 21 वर्ष माझी कंबर बांधली बरं का. आणि त्याच्या अगोदर 10 वर्षात आपण भजन केले आणि 2 महात्म्याच्या संघाचे 12 वर्ष गेले. 40 वर्षापासून माणसाला गेले गोष्टी जाताना तुम्हाला काय पटाला आहे का नाही सगळं पट चटकून आलं कसं कुठले गोष्ट आहे एकदम मला मुर्दान लावून बरोबर ठेवल्याबरोबर टाकलं छाप तिथे पुढे बसलेलो छाप टाकायला केलं म्हणून कमी झाले तिकडे म्हणून पुन्हा बरोबर मानवाकडे बोलवलं मी म्हणलं ह्याला कळालं की वाटतं मुर्दन कमी जास्त आहे तरी की मुर्दन बराबर वेळ लागला तर मी तरी तसंच बोलवलं मानवाकडे. मी काय केलं तुम्हीच नाव बघा मला कधी कळतं म्हणजे आज असं मानवाकडे काय मी पडले ओळण एक परमात्मा पाहण्यासाठी एकांतात बसा चिंतन करा तुम्हाला देव कळेल कळलं की आता आणि त्याच्याशिवाय समाधान नाही. हे जे देवाचे भजन जे देव आहे समाधान. आता 2 काय आहे द्वैत म्हणजे 2 द्वैताची झाडानी गुरवेल ज्ञान तया कैते कीर्तन घडला द्वैत सारोनी माळा मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद राहीत वारीची जाईल आईचा कशाला सोडतात की देव झालं मोठल्याबरोबर ते नोकरी कसं नाचू लागले की ते वाईट दुसरी बाई बोले महाराज वल्ल्या झाडाला आग लावते वल्ल्या झाडाला आग लावते नाचते आता कीर्तन बंद करून तुझं नाच करतो नाचू लागले. आता तिला बंद करण्यासाठी आता दुसरा एक खेळ काढला अहम माग्या सोहम माग्या मदांची वारी त्याच्या कानावर गेलं त्याच्या अंगात आलं घरी बघा की घरून चालू घेऊन आलं की वारी कडवलं
मी बघितलं तर चहा बघून आलं ते ना वाघ्या. आता ही बाई पुढे आणि वाघ्या मागे मागे पुढे उभा वाघ्याला माझ्यापाशी चाबू घेऊन मी म्हणून मारत मी म्हणलं ती आहे म्हणून नाचायला मी तुझं शांत वाटायला चाबू घेऊन तिकडे गेलं तर बाई चाबू बघितल्या गपची बुचडा पाणी गपकून खायला आग नंतर गेलं खाणे करता तिकडून माझ्याकडे गेलं की चाबू घेऊन आता आवडलं माझ्याकडे आल्याला माझ्याकडे ओढायला मी त्याला गप बसवायला दुसरा खेळतात श्रीराम जय राम जय राम 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 श्रीराम जय राम जय कारण खंडोबा म्हणजे महादेवाचा होता आणि महादेव कोणाचं नाव घेते रामाचं आत्मा तो शिवाचा गपचिप चालू टाकून गेलं का सांगलं द्वैत हा माणसाला घात करतो पण द्वैताचे बंधन न बांधले दोन म्हणजे द्वैत आहे माझा आणि तुझं. आता सोपं सांगतो दोघं मित्र एक जरा घोडसर होतं एक जरा हुशार दोघं वेगळे आपण तीर्थयात्रेला जाऊ निघाले पण थंडीचा महिना हुशार माणसं सांगितलं आपण दोघात घोंगडं घ्यावं दोघात घोंगडं घेतलं 1000 2000 घोंगडे घेतलं घोंगडे घेतल्यावर त्या हुशार माणसानं काय सांगितलं आपण याची वाटणी करू घोंगड्याची वाटणी करू त्यानं मला कशी दिवसात तो सांभाळायचं आणि संध्याकाळी मला द्यायचं वाटणी केली पुन्हा हुशार माणसानं उचलली पुन्हा केलं ती गोळ्या माणसानं दिवसभर सांभाळावं संध्याकाळ झाली तर हुशार माणसानं झोपावं मग हात बी लावत होते त्याला थंडीच्या काळामध्ये त्याला थंडीमध्ये पुटपुट करायचं आणि त्याला घोंगड्यामध्ये घुरायचं 15 दिवस कार्यक्रम झाला एका तीर्थावर गेले दोघे तीर्थावर झोपल्यावर तिथं एक महाराज होते आणि ते महाराज आल्यावर ते जोगाला बघितलं तर मला कोण आहे मित्र काय म्हणला मग मी त्याच्या घोंगड्यात झोपकी तर मला दोघात घोंगडावर महाराज मग वाटणी केली आहे ना कसली दिवसभर मला सांभाळा देते म्हणून आणि संध्याकाळी पांघरून झोपते वाटणी कोणी केली त्यानेच केलं उचलले करून ते किती दिवसापासून 15 दिवस झालं असा आहे का म्हणून माझा आहे म्हणून सांगा तू काय कर दिवस मोळायच्या अगोदर घोंगडं पाण्यात भिजेव काय कर दिवस मोळायच्या आधी घोंगडं पाण्यामध्ये भिजेव तुझ्या वाटणे आणि सूर्य मावळा ते घोंगडं त्याला देऊन आणि घोंगड्याचा स्वभाव आहे भिजत नाही तो भिजत नाही आणि एकदा भिजलं की 4 दिवस वळत नाही त्या घोंगड्याचा स्वभाव. मग त्यानं मी काय केलं तिथल्या तीर्थामध्ये भिजी देखील घोंगडं मिळले की तेव्हा मला घे त्यानं मला पाण्यात कसला भीती नसतो त्यानं मला माझ्या वाटणीमध्ये काय नाही करेन दिवसाच्या वाटणीमध्ये काय नाही करेन तुझ्या संध्याकाळी वाटणं काही केलो का घोंगड्या हात लावला का पाण्यात भिजीने चिखलामध्ये भरली मला माझ्या वाटणीमध्ये कसा बी नाचल काय बी पाहिजे माझ्या वाटणीत तर हुशार माणसानं म्हणा याला कोणतरी गुरु भेटला याला कोणतरी गुरु भेटला मला चटकन वय केला मला हे गड्या आता दोघातलं माझं तुझं म्हणायचं नाही तुझं आणि माझं द्वैत काढून टाकायचा दोनपणा काढायचा आता दोघांनाही सांभाळायचं दोघांनाही पांघरायचं मी तू पुन्हा जाऊ दे दोरी एकची घोंगडी पांघरू
सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तमोगुण हा देव नाही म्हणणारा वर्ग आहे. समाजामध्ये 3 प्रकारचे माणसं आहेत. प्रकाराचे 3 लोकांमध्ये केले जन. काही रजोगुणी आहेत, काही तमोगुणी आहेत आणि काही सत्वगुणी आहेत. तमोगुणी माणूस देव नाही म्हणतो, स्पष्ट क्लिअर आहे. का नाही म्हणतो? दिसत नाही म्हणून. सरळ रजोगुणी हा संशय असतो. रजोगुणी बोलतोही म्हणत नाही, मागतेचा पट्टी देऊन मोकळं व्हा चला, पण खरं त्याला काही पटत नाही. रजोगुणी हा संशयी असतो आणि सत्वगुणी हा निश्चयी असतो. सत्वगुणी माणूस हा निश्चयानं परमार्थ करतो आणि मग या 3 गुणापैकी एक गुण आपण घ्यायचा, एक या गुणात राहायचं आणि 2 गुण टाकून घ्यायचे. त्याला माहिती 1 2 3. आता 4 काय आहे? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. मनुष्य जन्माला येऊन एकही पुरुषार्थ त्याला कमवता नाही तर त्याचा जन्म म्हणजे व्यर्थ आहे. शिरीच्या गळ्याला आलेल्या असताना गळा आले असताना आले आता म्हणजे शिरी आणि गळ्याला दूध असतं, दूध नसतं त्याच्यामध्ये. तर मनुष्य जन्माला आल्यानंतर एक तरी पुरुषार्थ कमवून असला. पहिला पुरुषार्थ आहे धर्म. माणसाने आपला धर्म कधीही सोडायचा नाही. किती संकट येऊ, 100 तुकडे शरीराचे पडले तरीही धर्म सोडायचा नाही. रामायणामध्ये एक वानर कुंभकर्णानं पकडलं, त्याचं नाव आहे गंधमादन आणि त्याच्या अंगाचा सुवास येत होता, सुगंध येत होता. आणि कुंभकर्णाने हातात पकडल्या सुगंध येऊ लागला. आणि बराय म्हणे आपण दिशा ठेवा, सुगंध घ्यायला सांगितलं. हे वानरा, तुला मी मारित नाही, तू काय कर, रावण महाराज की जय म्हण, माझ्या पक्षात ये. त्या वानरात सांगितलं मरून नाही, रामाचा देव होईल पण तुझ्या पक्षात तुझ्या धर्मात येणार नाही. मी रामाचा धर्म सांभाळणार आहे, तुझ्या धर्मात येणार नाही. कुंभकर्णाला तुला मारून टाकी, मारून टाक नाही काही म्हण, पण मी माझ्या रामाचं नाव घेत म्हण, पण मी तुझ्या रामाचं नाव घेणार नाही, तुझ्या धर्मात येणार नाही. कुंभकर्णाने त्याला हातावर चोळलं, मारून टाकलं, सगळे अंगाला लावून टाकलं आणि हाडाचा सपला खाली टाकून दिला. मेला पण आपला धर्म सोडला नाही. रामाला साखर आलं की गंधमादन कुंभकर्णाने मारला. श्रीरामाच्या पायाखालची माती आणली, त्या हाडाच्या सगळ्यात टाकली, उठून उभा टाकला. देव राखी तया मारी मोडे काटा वांदराने पाला खाणाराने धर्म सोडला नाही. पण आपण कसं सोडावा? पण आपला धर्म आपण सांभाळायला पाहिजे. हा पुरुषार्थ आहे. आता एक पुरुषार्थ झाला. आता नंबर 2 आहे अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. माणसाने पैसा कमवला पाहिजे, पैशाशिवाय काही चालत नाही. काय चालतं पैशाशिवाय? व्यवहारासाठी प्रपंचासाठी पैसा लागतो, कमवत लागतो, पण कसा? धर्माला अनुसरून, अधर्माला अनुसरून नाही बरं का, धर्माला अनुसरून. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आता मला सांगा, पैसा घेऊन ये, पैसा घेऊन जर म्हणावं. आता आम्ही पेट्रोल पंपावर गेलो नारायणगाव, पेट्रोल टाकलं 5 लिटर. मग ते काय म्हणा पेट्रोलवाला, द्या पैसे, त्या पैसे मला आपण म्हणायचं म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जमतं का ते पेट्रोल पंपाला? म्हणा हे बाळा, इथं राम जमत नाही, इथं दाम लागतंय. हा, इथं काय लागतंय? नाम लागतंय. परमात्मा नाम लागतंय. नाम हे परमात्मासाठी, दाम हे प्रपंचासाठी. हे लागतंय, कमवावं लागतं. हे पुरुषार्थ बाबा, त्याला म्हणायचं दुसरा पुरुषार्थ. धर्माला अनुसरून आपला पैसा कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उदार विचार आहे, लोकांपासून आपल्या देशातले काही अधिकारी गेले अमेरिकेत. गेल्या 2 अमेरिकेत 2 अधिकारी, एकाचं नाव गणपतराव, एकाचं नाव शिरपतराव. दोघे गेले. आता देश जे श्रीमंत आहे तो एक
पोहे खायला. हे दोघे पोहे खाल्ल्याबरोबर एकाच्या मनात आलं सोन्याचा चमचा काढून आपण घेऊन जाऊ गावाकडं खायची सोय. मग आता प्लेट घेता येत नाही, चमच्याने हवं काय केलं, हातात रुमाल घेतलं आणि त्या अमेरिकेच्या लोकांनी म्हणाला मुझे जादू आती है. त्या अमेरिकेचे मंत्री म्हणे दाखवा जादू. कैसे कसली जादू है? त्या हात रुमालावर घेतात. हे हात रुमाल ऊपर फेंक दिया ना उसका कबूतर बन जाता है. ते म्हणजे दिखाव. सगळे वर येऊ लागले. हात रुमाला पोट आणि एक हातात चमच्या सोन्याच्या पोटाच्या खिशात घालला. क्या आनंदा कब दिखेंगे? अभी नहीं, मुझे टाइम नाही. हात रुमाल टाकून दिलं. पण संघ जाणारा ते मित्र होता आणि शिरपतराव त्यानं बघितला. त्यानं मला घातला आणला खिशात चमचा लोकाला फसवून. आता घरला गेलो माझी पत्नी म्हणून काय आलो तुम्ही आपण बी जादू दाखव. त्या मंदिरात सांगितलं मला बी जादू द्या म्हणून. कसली जादू? अहो त्याने जसे सांगितले ना जादू दाखवले ना मला येते. आता दाखवतो दाखवा. हे बघा हे एक सोन्याचा चमचा आहे. तुम्हा सर्वांच्या देखत मी माझ्या खिशात ठेवतो आणि याच्यात हात पुरला की गणपतरावच्या खिशात निघतो. तुमच्या देखत गणपतराव म्हणजे राहते की कसं नाही तुम्हाला जादू आणि मामाला का कमी येते का? सगळ्याच्या देखत आपल्या पोटाच्या खिशात घातला हात पुरला छू पट भगवान त्याच्या खिशात निघते. त्याच्या खिशात काढला ना आपल्या खिशात घातला. ही लोकांना फसवून आहे की जोडून या उपयोग व्हावे नाही किंवा धर्माला अनुसरून पैसा कमवणं नाही. पैसा कमवा पण धर्माला अनुसरून कमवा. आणि चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष. आणि ते मोक्ष म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्यातून मुक्त होणे याला मोक्ष म्हणतात. आणि हा मोक्ष नामाने मिळतो. मोखी नाम हाती मुख्य प्राण आहे नाकातला. त्याला प्राण मुख्य प्राण. आपान म्हणजे आदवा मुलाचा पेटवतो बाहेर पडतो. आपान उदार म्हणजे चेहऱ्यावर चमक ठेवतो. उदार समान आपण खालील अन्न पचवून त्याचा रस सगळ्या अंगाला शिराशिरा नाड्याने पोहोचतो. समान भूमीच्या ठिकाणी त्या चक्रावर आहे, मणिपूर चक्रावर आहे. आणि व्यान हा प्राण प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे वागते ना कांड वागतं, गुडगा वागतो, कोपरं वागतं त्या ठिकाणी ती व्यान नावाचा प्राण आहे. असे 5 प्राण आहेत. त्यापैकी मुख्य नाकातला प्राण आहे. त्या प्राणाला नामाशी जोड लावायची. म्हणजे घेतानाही नाम सोडतानाही नाम. अखंड खंडेनाथ जीवन रामकृष्ण नारायण. त्याला म्हणायचं वासुदेव करे तो हे विकार मारण्याशिवाय आनंद मिळत नाही. का हे रजोगुणापासून तयार झाले.
हरे